गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो कन्सेप्ट आहे बेटा तो म्हणजे आपला आहे पीकॉन रजिस्टर. कुठलं रजिस्टर? पीकॉन. याचा फुल फॉर्म आहे पॉवर कंट्रोल रजिस्टर. फुल फॉर्म काय बेटा? पॉवर कंट्रोल. पुन्हा हा 8 बिटचाच आहे. ठीक आहे, सगळे तुमचे रजिस्टर्स 8 बिटचेच असतात, लक्षात ठेवा. त्याच्यातला सगळ्यात पहिला जो आहे सिरियल मोड, एस मोड. म्हणजे काय बेटा? सिरियल मोड. सिरियल मोडची किंमत एक तर 0 असेल किंवा एक तर 1 असेल. 0 असेल तर तो दोघां बाउंड रेटच सांगतो, पण बाउंड रेट पहिल्यांदा मोड 2 बद्दल आणि इकडे मोड 1 आणि मोड 2. म्हणजे मोड 2 मध्ये काम होत असेल तर ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी इन मोड 2 डिवाइडेड बाय 64 आणि बाउंड रेटची किंमत मोड 1 आणि मोड 3 साठी टाइमर ओव्हरफ्लो रेट सांगत असतो. काय सांगतो बेटा? मोड 1 आणि मोड 3 मध्ये टाइमर ओव्हरफ्लो रेट इन मोड 1 आणि मोड 3 डिवाइडेड बाय किती असतो बेटा? 32. तेच एस मोडची किंमत 1 असेल तर बाउंड रेटची किंमत ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी मोड 2 मध्ये डिवाइडेड बाय 32 आणि बाउंड रेट इज इक्वल टू टाइमर ओव्हरफ्लो रेट इन मोड 1 आणि मोड 3 डिवाइडेड बाय 16. म्हणजे पहा, एक गोष्ट सांगायला गेलं, 0 असेल तर मोड 2 मध्ये असेल तर ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी भागिले 64. एसएम मोडची किंमत 1 असेल तर मोड 2 मध्येच पुन्हा ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी डिवाइडेड बाय 32. त्याच्यानंतर मोड 1 मोड 3 साठी टाइमर ओव्हरफ्लो रेट डिवाइडेड बाय 32 आणि इकडे टाइमर ओव्हरफ्लो रेट डिवाइडेड बाय 16. ठीक आहे. पुढचा कन्सेप्ट सांगायला गेलं तर GF1 आणि GF0 हे जनरल पर्पज युजर फ्लॅग आहेत. युजरसाठी हे रिझर्व केलेले असतात. पीडी म्हणजे काय बेटा? पॉवर डाऊन मोड. पीडीची किंमत 1 असेल तर पॉवर डाऊन मोड मध्ये काम करेल. 0 असेल तर नॉर्मल मोड मध्ये काम करेल. आयडीएलची किंमत, आयडियल म्हणजे काय? आयडियल मोड. जर आयडीएलची किंमत 1 असेल तर आयडियल मोड मध्ये काम करेल. आयडीएलची किंमत 0 असेल तर नॉर्मल मोड मध्ये काम करेल. आयडियल मोड मध्ये जेव्हा तुमचा ऑसिलेटर जेव्हा तुमचा रजिस्टर आयडियल मोड मध्ये असतो तेव्हा ऑसिलेटर बेटा क्लॉक पल्सेस काउंट करतात, विच आर गिवन टू द सिरियल पोर्ट अँड टाइमर बट नॉट टू द सीपीयू. म्हणजे पहा, आयडियल मोड मध्ये असताना ऑसिलेटर काय करेल बेटा? क्लॉक पल्सेस देईल. आयडियल मोड मध्ये असताना ऑसिलेटर काय करेल? क्लॉक पल्सेस देईल. कोणाकोणाला? तर सिरियल पोर्ट आणि टायमरला, पण सीपीयू ला दिले जात नाही. पुढचं जनरली पॉवर डाऊन मोड आणि आयडियल म्हणजे जनरली याची पण किंमत 1 आणि याची पण किंमत 1. पॉवर डाऊन म्हणजे काय? पीसी बंद पडलेला आहे किंवा आयसी बंद पडलेला आहे आणि आयडियल मोडची किंमत 1. दोघं असं शक्य आहे का? म्हणजे पॉवर पण गेली आहे आणि तुझं नॉर्मल सीपीयू पण काम होतंय? शक्यच नाहीये. म्हणून जनरली पीडीची किंमत आणि आयडियलची किंमत 1 नसावी. जनरली बेटा पीडीची किंमत म्हणजे पॉवर डाऊन आणि आयडियल म्हणजे काय? नॉर्मली एकदम मस्तपैकी चालेल. आयडियल मोडची किंमत किती पाहिजे बेटा? 1 नसावी. शक्यतो ती नसावी बेटा. कळाले? आता हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत आपले. इकडच्या साईडचं जसं दिसतंय तसंच्या तसं लिहून काढा सगळं. एस मोड पण, एस मोड 1 पण, सगळं. पीकॉन रजिस्टर आधी काढा आणि हे सगळं लिहून घ्या. पीकॉन रजिस्टर काढा आणि इकडचं सगळंच्या सगळं व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे सगळंच्या सगळं जसंच्या तसंच लिहून घ्या. हे सगळंच्या सगळं जसंच्या तसंच लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. त्याच्यानंतर GF1 GF0 हे पण सगळं जसंच्या तसंच लिहिलं. पीडी बद्दल पण जसंच्या तसंच लिहिलं तरी चालेल. GF1 GF0 पीडी, GF1 GF0 आणि पीडी हे सगळं लिहून घ्या. GF1 GF0 आणि पीडी बद्दल सगळंच्या सगळं लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आयडियल मोड मध्ये आयडियल मोड आणि हे एवढं लिहून घ्या. इकडचं खालचं मी डिक्टेट करतो. आधी हे एवढं लिहून घ्या, आधी हे एवढं लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढे लिहा. इन आयडियल मोड, इन आयडियल मोड, इन आयडियल मोड, इन आयडियल मोड, इन आयडियल मोड oscillator circuit generates the clock pulses. Oscillator circuit generates the clock pulses. Oscillator circuit generates the clock pulses which are given to the serial port and timer, which are given to the serial port and timer, which are given to the serial port and timer but not to the CPU, but not to the CPU. पुढचा पॉइंट. जनरली बोथ पॉवर डाऊन मोड and ideal mode, generally both power down mode and ideal mode, generally both power down mode and ideal mode should not be set simultaneously, should not be set simultaneously, should not be set simultaneously, should not be set simultaneously. ओके बच्चांनो, इथे तुमचं कुठलं झालं आता? पीकॉन रजिस्टर. इथे कुठला रजिस्टर झाला बेटा? पीकॉन रजिस्टर. आता पुढचा रजिस्टर आहे तुमचा IE रजिस्टर म्हणजे इंटरप्ट एनेबल रजिस्टर. IE रजिस्टर म्हणजे कुठला बेटा? इंटरप्ट एनेबल रजिस्टर. ओके, कंटिन्यू विथ नेक्स्ट पार्ट बेटा. जस्ट आपण आता कुठलं बघितलं? पीकॉन रजिस्टर. आता आपण कुठलं बघितलं बेटा? IE. आता IE एकदम सोपं आहे, अजिबात अवघड नाहीये. IE म्हणजे काय बेटा? इंटरप्ट एनेबल रजिस्टर. पुन्हा हा किती बिटचा रजिस्टर आहे? 8 बिटचा.
नावातच मिनिंग आहे इंटरप्ट एनेबल म्हणजे काय, इट विल बी यूज फॉर एनेबलिंग और डिसेबलिंग द इंटरप्ट्स. हा काय रजिस्टर काय करेल बेटा, इट विल एनेबल और डिसेबल द इंटरप्ट्स. मग सगळ्यात पहिले ईए म्हणजे काय, एनेबल ऑल इंटरप्ट्स. फुल फॉर्म त्याचा काय, एनेबल ऑल इंटरप्ट्स. इफ ईए इज इक्वल टू 1, जर ईए ची किंमत 1 असेल इट विल एनेबल ऑल द इंटरप्ट्स. इफ ईए इज इक्वल टू 0 इट विल डिसेबल ऑल द इंटरप्ट्स. एकदम सिंपल. फुल फॉर्म लक्षात आला तर खालचं इझिली लिहिता येईल. ईए म्हणजे काय, एनेबल ऑल इंटरप्ट्स. जर ईए ची किंमत 1 असेल तर इट विल एनेबल ऑल द इंटरप्ट्स. जर ईए ची किंमत 0 असेल तर इट विल डिसेबल ऑल द इंटरप्ट्स. पुढचे दोन फ्युचर पर्पजसाठी रिझर्व आहेत. ईएस म्हणजे एनेबल द सिरियल इंटरप्ट. enable the serial interrupt. If ES is equal to 1 it will enable the serial interrupt. If ES is equal to 0 it will disable the serial interrupt. If ES is equal to 1 it will enable the serial interrupt. If ES is equal to 0 it will disable the serial interrupts. पुढचं ET1 म्हणजे काय, enable the timer 1 interrupt. enable the timer 1 interrupt. जर ET1 ची किंमत 1 असेल it will enable the timer 1 interrupt. जर ET1 ची किंमत 0 असेल तर इट विल डिसेबल द टायमर 1 इंटरप्ट. हे लक्षात ठेवू, इथे एक तर 1 असेल किंवा एक तर 0 असेल. EX1 म्हणजे काय, एनेबल एक्सटर्नल इंटरप्ट INT1 चा बार. हा 1 आहे आणि X म्हणजे एक्सटर्नल आहे, हा 1 आहे म्हणून INT1 चा बार. मग जर EX1 ची किंमत 1 असेल तर इट विल एनेबल द एक्सटर्नल इंटरप्ट INT1 चा बार. जर EX1 ची किंमत 0 असेल तर इट विल डिसेबल द एक्सटर्नल इंटरप्ट INT1 चा बार. ठीक आहे. ET0 जसं ET1 होतं तसं आता ET0 आहे. ET0 म्हणजे काय, एनेबल टायमर 0 इंटरप्ट. एनेबल टायमर 0 इंटरप्ट. जर ET0 ची किंमत 1 असेल तर इट विल एनेबल द टायमर 0 इंटरप्ट. जर ET0 ची किंमत 0 असेल तर इट विल डिसेबल द टायमर 0 इंटरप्ट. EX0 म्हणजे काय बेटा, एनेबल एक्सटर्नल इंटरप्ट INT0 चा बार. एनेबल एक्सटर्नल इंटरप्ट INT0 चा बार. जर EX0 ची किंमत 1 असेल तर काय होईल बेटा, इट विल एनेबल द एक्सटर्नल इंटरप्ट INT0 चा बार. EX0 ची किंमत 0 असेल तर इट विल डिसेबल द एक्सटर्नल इंटरप्ट INT0 चा बार. EX0 ची किंमत 0 असेल तर काय करेल बेटा, तो इट विल डिसेबल द एक्सटर्नल इंटरप्ट INT0 चा बार बेटा. ठीक आहे, एकदम सोपं आहे. फक्त फुल फॉर्म लक्षात घेतले तर 1 असेल तर एनेबल असेल, 0 असेल तर डिसेबल असेल. जसं की पुन्हा एकदा घेतो, एनेबल ऑल इंटरप्ट्स. 1 असेल तर एनेबल ऑल इंटरप्ट्स, 0 असेल तर डिसेबल ऑल इंटरप्ट्स. ES enable the serial interrupt. 1 असेल तर enable serial interrupt, 0 असेल तर disable the serial interrupt. ET1 enable the timer 1 interrupt. 1 असेल तर enable timer 1 interrupt, 0 असेल तर disable timer 1 interrupt. EX1 पुन्हा काही enable external interrupt INT1 चा बार. 1 असेल तर enable external interrupt INT1 चा बार, 0 असेल तर disable external interrupt INT0 चा बार. INT1 चा बार. सेम फॉलोज विथ ET0 आणि EX0. आता व्हिडिओ पॉज करायचं बेटा, सगळं असंच्या असंच लिहून काढायचं, काहीच फरक करू नका. सगळं असंच्या असंच लिहून काढा. ठीक आहे, शॉर्टकट पण हेच आहे आणि आन्सर पण हेच आहे. व्हिडिओ पॉज करून सगळं असंच्या असं लिहून काढा. व्हिडिओ पॉज करा आणि सगळं असंच्या असं लिहून काढा. त्याच्यावर मी तुम्हाला डिक्टेट करत बसत नाही बेटा, डिक्टेट करत बसत नाही. सगळं मी लिहूनच दिलेलं आहे. असंच्या असंच तुम्हाला कॉपी करायचं आहे. असंच्या असंच तुम्हाला कॉपी करायचं आहे बेटा. व्हिडिओ पॉज करा आणि सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळं लिहून घ्या. ओके बच्चा लोक, अपेक्षा ठेवतो झालं असेल. दॅट्स ऑल बेटा. आज तुमचे 2 कन्सेप्ट झाले, पीकॉन आणि अजून एक कुठलं बेटा, आई. 2 कन्सेप्ट कुठले झाले आज, पीकॉन आणि अजून एक कुठलं झालं, IE. ओके, आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण IP बघणार आहे. पुढच्या सेशनमध्ये काय बघू बेटा, IP. दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड डे.